शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास व आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास व आनंद करू. किती थोर तो दे, सर्वस्व आपणास दिले. किती थोर तो दे, सर्वस्व आपणास दिले. तारक तो, सामर्थ तो, येशू देव युगानुयुग आहे. तारक तो, सामर्थ तो, येशू देव युगानुयुग आहे. हालेलुया, हो 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 हो, होसाना. हालेलुया, हो 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 हो, होसाना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. चला हो आता त्या आजच्या मननाकरिता देवाचे वचन कलसीकरास पत्र अध्याय 1 13 आणि 14 ही वचने. कलसीकरास पत्र 1 13 आणि 14 ही वचने. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. त्या पुत्राच्या ठायी खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन कलसेकरास पत्र त्याचा पहिला अध्याय 13 आणि 14 वचन यदि आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी प्रियानो एक गोष्ट लिहिलेली आहे की त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राचा राज्यात आणून ठेवलेले आहे. आपलं तो जीवन जगत आहे म्हणजे तो अंधकारात जीवन जगत आहे. परंतु प्रियांनो, तुम्हाला आणि मला त्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्या अंधकारातून पापाच्या सत्तेतून प्रियांनो तुम्हाला आणि मला प्रभूंनी काढलेला आहे आणि त्याचे खूप आमच्या जीवनामध्ये कार्य त्यांनी केलेले आहे. आणि ते कार्य म्हणजे त्या अंधकारातून तुम्हाला आणि मला त्या पापाच्या सत्तेतून त्या शापाच्या बंधनातून प्रियानो जे मनुष्य जखडला होता त्यातून तुम्हाला आणि मला बाहेर काढलेला आहे. यदि आम्ही परमेश्वराचं वचन सांगतं, यदि पहिला पेत्र त्याचा 2 अध्याय त्याचं 9व्या वचनामध्ये वाचलं तर त्या ठिकाणी बी पाठमध्ये लिहिलेलं आहे, ह्यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. प्रियांनो, खरंच आहे, देवाने तुम्हाला आणि मला मोठ्या अंधकाराच्या सत्तेतून आणि शैतानाच्या बंधनातून तुम्हाला आणि मला खेचून बाहेर काढलेला आहे. आज
त्या बंधनातून जेव्हा तुम्ही आणि मी सुटका पावलेले लोक आहो ना, म्हणून परमेश्वराचे वचन सांगतं की परत त्या बंधनामध्ये, त्या जुवाचा खाली जाऊ नका. हे परमेश्वराचं कार्य आहे की परमेश्वराने तुम्हाला आणि मला त्या बंधनातून, त्या अंधकारातून काढलेलं आहे आणि प्रकाशात आणून प्रकाशमान केलेलं आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त बोलला की जो माझा मागे येतो तो कधीच अंधकारात चालणार नाही, तर तो प्रकाशात चालेल. आज प्रियांनो, तुम्ही विचार करा ना, आपल्या जीवनामध्ये कुणाला अंधारात राहायला आवडते का हो? कुणालाच अंधारात राहायला आवडत नाही. कुणालाच अंधारात जीवन जगायला आवडत नाही. एखादी लाईट आमच्या घरामध्ये गेली तर आम्ही बेचैन होऊन जातो की लाईट कधी येणार, है ना. परंतु प्रियांनो, आज हे आध्यात्मिक जीवन तुम्ही आणि मी अंधकारामध्ये जगत आहो. मनुष्याला त्याच अंधकारामध्ये राहण्याची खूप सवय झालेली आहे. आम्ही असं जगिक अंधकारामध्ये आम्ही राहू शकत नाही. परंतु आध्यात्मिक जो अंधकार आहे, आध्यात्मिक ज्या गोष्टी आहे, त्याच्यामध्ये जो अंधकार पडलेला आहे त्यामध्ये आम्हाला राहायला आवडतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्याच अंधकारात, जो आध्यात्मिक अंधकार जो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आहे, त्याच अंधकारातून तो आम्हाला बाहेर काढण्यासाठी आलेला आहे. त्याचं मोठं कार्य आहे माझ्या प्रियानो. हे परमेश्वराचं कार्य आहे, परमेश्वराचं घडून आणलेलं कार्य आहे की मनुष्याला त्या पापाच्या खाचेतून, त्या अंधकारातून बाहेर काढून त्याचं जीवन प्रकाशमान करावं. आज मला तुम्हाला विचारू द्या, तुम्ही आणि मी काय हो त्या ख्रिस्ताच्या मागे चालून आम्ही प्रकाशामध्ये येऊन प्रकाशमान झालेलो आहो का? प्रियानो, याचा विचार करणं आम्हाला खूप गरजेचं आहे. यदि तुम्ही आणि मी ख्रिस्ताच्या मागे चालत आहो आणि आजही अंधकार आमच्या जीवनामध्ये कायम आहे, तर माझ्या प्रियानो, आमचा काहीच उपयोग नाही. आम्हाला त्यातून बाहेर यायचं आहे. त्यातून आम्हाला प्रभूंनी बाहेर काढलेलं आहे, तर ते आम्हाला टिकून ठेवायचं आहे की देवाने आम्हाला सुटका केलेली आहे. त्या सुटकेला परत त्या अंधकारात न जाता आम्ही त्याच्या मार्गामध्ये चालावं. देवबाप नक्कीच तुम्हाला आणि मला तो प्रकाशामध्ये चालवल्याशिवाय राहणार नाही. प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयाशोग्य जिवंत देवा, तुला स्तवितो, तुला गौरवितो, तुला उंचावितो, तुझं नावाला धन्यवाद देतो. प्रार्थना करतो माझा राजा ह्या वेळेस प्रभू, आज माझा प्रत्येक भाऊ आणि बहीण जे प्रभू माझं वचन ह्या ठिकाणी माझा आवाज ऐकत आहे, प्रभू परमेश्वर बाप्पा, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आणि प्रभू, अंधकारात असतील तर त्यांना प्रकाशात आण. आणि प्रभू परमेश्वरा, त्यांच्या जीवनामध्ये तुझं कार्य घडून येऊ दे आणि तुला महिमा मिळू दे. धन्यवाद देतो. प्रार्थना आमच्या धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रियगोड नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.